थांबा 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 थांबा. तुम्ही असं मध्ये बोलला तर मला पण हसायला येतं मग. बरं ठीक आहे. तुम्हाला मगाशी तुम्ही कोणावरती बोललात? काय ते टरबूज म्हणजे कोण? म्हणजे कोण? अरे म्हणजे मध्ये मी त्याला फडतूस बोललेलं ते. आता नाही मी बोलत आहे. नाही तर सांगतील पुन्हा फडतूस बोलले. मी त्याला फडतूस बोललो होतो, आता बोलत नाही. मी त्याला कलंक पण बोललो होतो, पण आता बोलत नाही. कारण त्यांना फार वाईट वाटतं ते. त्यांनी परवा एक आमच्या इकडे विनोद केला रायगडमध्ये. ते म्हणाले बाकीची कामं सोडून द्या, म्हणजे कामं नाही केली मोदींनी, हे त्यांनी स्वतः सांगितलं. पण निदान मोदीजींनी करोना काळात आपल्याला लस दिली म्हणून आपण जिवंत राहिलो. म्हणजे जे काय संशोधक आहेत ते काय गवत उपटत बसले होते? मोदी एवढे सगळं ब्रह्मांड त्यांना माहिती आहे. मोदीजींनी लस बनवली. अहो आम्हाला अभिमान आहे की लस जी बनली ती माझ्या महाराष्ट्रामधल्या पुण्यामध्ये बनलेली आहे. पुण्यावाल्यांनी बनवलेली आहे आणि तिथून मोदीजींनी तिकडनं घेतली. पण मोदीजींनी जरी लस दिली असली तरी मोदीजींनी लस ती अशी काय हवेत नाही सोडली. गावागावात खेड्यापाड्यामध्ये महाराष्ट्र सरकारने शासन यंत्रणा वापरून प्रत्येकाला लसीकरण केलं होतं. महाराष्ट्र सरकारच्या यंत्रणेचं कौतुक केलं पाहिजे तुम्ही. आणि महाराष्ट्र कसा वाचला माहितीये? करोना काळामध्ये देशात नंबर 1 चा मुख्यमंत्री म्हणून माझा उल्लेख झाला होता. पण तो नंबर 1 माझा नव्हता, नंबर 1 तुमचा होता. कारण मी जे जे तुम्हाला सांगितलं ते तुम्ही ऐकलत ना. म्हणजे खरं लोकांना वाटत होतं हा हे बोलतायत कठीण आहे, कसं काय लोक ऐकणार. तोंडाला मास्क लावा, घरी राहा, बाहेर पडू नका, 2 हात दूर राहा. मी जे जे सांगितलं ते तुम्ही ऐकलत म्हणून आणि म्हणून महाराष्ट्र वाचला. मोदीजी तुमची लस नंतर आली आणि मुळात तुम्ही लस दिलीच नाही. लस माझ्या महाराष्ट्रामध्ये बनली. पण ती लस मिळवण्यासाठी सुद्धा महाराष्ट्र सरकारला केंद्राकडे किती विनवण्या करायला लागल्या. आधी लोकांना जमवायचं, जमवल्यानंतर लक्षात यायचं की अमुक एका केंद्रावरती एवढी लोक आलेत पण तेवढा लसचा पुरवठाच होत नाहीये. मग केंद्राला सांगितलं, केंद्र सांगायचं थांबा जरा, आधी आम्हाला इकडे देऊ द्या, आधी आम्हाला तिकडे देऊ द्या. हे सगळे तुम्ही सगळे चाळे केलेत. सगळं माहिती आहे तुम्हाला. बरं जाऊ दे, करोनाचा विषय तुम्हाला माहिती आहे. मला सांगा 10 वर्षामध्ये खरंच प्रामाणिक